खाऊचे श्लोक सुषमा जोशी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, किंवा मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविणार. यासारखे श्लोक जेवणापूर्वी म्हणायचा आपल्याकडे संस्कार आहे. आपण जे अन्न खातो त्यातून शरीर मनाचं पोषण व्हावं यासाठी या प्रार्थना आहेत. खाणं जेवणं हा आपल्या दिनक्रमातला अत्यंत आवडीचा आनंददायी असा भाग असतो. एखाद्या पदार्थाचा डोळ्यांनी, नाकाने, कानाने, स्पर्शाने आणि जिभेने असा पंचेंद्रियाने आपण त्याचा आस्वाद घेत असतो. या त्याच्या रंग, रूप, रस, गंध आणि चवीचं वर्णन करणाऱ्या कविता ज्यांनी केल्या आहेत अशा सुषमा जोशी आज आपल्याकडे आल्या आहेत. नमस्कार सुषमाताई. नमस्कार नेहाताई. सुषमा जोशी यांचा परिचय करून देते अगदी थोडक्यात. त्यांनी MCOMची पदवी संपादन केले, अकाउंटन्सी हा विषय, तसंच मराठी साहित्यातून MA केलेलं आहे आणि 27 वर्ष त्यांनी अकाउंटन्सी या विषयाचं अध्यापन केलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या काव्यछंदाविषयी जाणून घेऊया. सुरुवात तुमच्या खादाडीच्या श्लोकाने करावी एखाद्या, असं मला वाटतं. तर एखादा श्लोक आम्हाला ऐकवणार का? सांदणांची एक कृती ऐकवते मी. आता उन्हाळा आहे तर ती षडक्षरी मध्ये मी केलेली आहे. त्याला वृत्त असं नाहीये. षडक्षरी म्हणजे एका ओळीमध्ये 6 अक्षर असतात. कुसुमाग्रजांची कविता आहे, नको ग नको ग आक्रंदे जमीन, तशाच पद्धतीची ही षडक्षरी. फणसाच्या रसापासून केला जाणारा अतिशय गोड असा चविष्ट पदार्थ फणसाच्या वड्या, ते ऐकवते. इडली सुद्धा म्हणतात त्याला, फणसाच्या रसाची इडली. बरोबर. त्याला कोकणात आपल्याकडे सांदण म्हणतात. आणि पूर्वी सांदण ताटली असायची, त्याच्यात सांदण ताटलीमध्ये ते केलं जात असे. सूर्याचा तडाका, उन्हाचा कडाका, दुपार म्हणजे निखारा पेटता, घामाच्या धारांचे ओले ते थारोळे, घामाच्या धारांचे ओले ते थारोळे, फुलले ओले त्या पाठीला घामोळे. नकोसा नकोसा उन्हाळा नकोसा, आहे का कोणी जो देईल दिलासा. बरं. झळाळ झळाळ पिवळा जहाल, झळाळ झळाळ पिवळा जहाल, दुरून आला हा कसला सुवास. मादक गोडूस काटेरी ढब्बूस, मादक गोडूस काटेरी ढब्बूस, बरं का आहे हा बरं का फणस. म्हणते कोणी हा कधी ना चाखावा, म्हणते कोणी हा कधी ना चाखावा, पिकला फणस गुरांना घालावा. खराला गुळाची चव ना कामाची, गाढवाला गुळाची चव काय असं का म्हणतात हे लोक. खराला गुळाची चव ना कामाची, तयारी नसे हो चिकट खाण्याची. करून पहावे सुग्रास सांदण, करून पहावे सुग्रास सांदण, बरं क्या स्वादाला घालावे कोंदण. तांदूळ रवा, आता ही रेसिपी आहे. तांदूळ रवा तो तुपात भाजावा, तांदूळ रवा तो तुपात भाजावा, खमंग गुलाबी दिसाया बरवा. नारळ दूधही घ्यावे हो अर्ध्याने, त्याच्या अर्ध नारळाचं दूध घेऊया. नारळ दूधही घ्यावे हो अर्ध्याने, सुरेख मिश्रण झाकून ठेवावे. आता दुसरीकडे, आठळी कोशेटे गऱ्याचे काढावे, पिवळे धम्मक रसाळ वाटावे. रव्याच्या इतुक्या बरक्या रसात, रव्याच्या एवढाच रस घ्यायचा आहे आता. रव्याच्या इतुक्या बरक्या रसात, चवीस साखर मिठाची चिमूट. रव्याच्या इतुक्या बरक्या रसात, चवीस साखर मिठाची चिमूट. घोळावे मिश्रण नेटके सारे, हे मोदक पात्रही तापून ठेवावे. साजूक तुपाचे लावावे व्यंजन, मिश्रण ओतून वाफेचे गुंजन. शिट्ट्या काढूया आपण त्याला आता. वाफती येताचा मंदसा सुगंध, खवळे भारीचं रंध्र आणि रंध्र. काढावे झाकण पिवळे रिंगण, सुवर्णाचे जणू रेशमी सांदण. साजूक तुपाची धारती खमंग, वरुनी घालावी तृप्तचारी अंग. आता ही 4 अंग कोणती? लोचन, नासिका, जिव्हा आणि पोट, चाटून पुसून घ्याल की हो बोट. बरं का सांदण ग्रीष्माची हो भेट, सुखवी सकळा उन्हाळ आंदण. क्या बात है. तुम्ही आमचा उन्हाळा असा सगळा मस्त एकदम फणसाच्या सांदणांनी मस्त चविष्ट केलेला आहे त्याचं. धन्यवाद. तर अशा खादाडीचे श्लोक असं तुम्ही त्याला नाव दिलंय, परंतु मी त्याला मेजवानीचे खाऊचे श्लोक असं म्हणेन. खादाडीचे श्लोक या नावाने तुम्ही अशा रचना करायला लागलात, तर याची सुरुवात नेमकी कशी झाली? खरं तर सुरुवात वृत्तबद्ध काव्यानी झाली. आणि त्या वृत्तबद्ध काव्याबद्दल सांगायचं झालं तर माझे आजोबा स्वतः वृत्तबद्ध कवी होते. आठवणीतल्या कवितांमध्ये दामोदर फफे, दावी फफे अशा नावानी त्यांच्या कविता आहेत. पण ते माझ्यापर्यंत यायला खूप काळ गेला.
तुम्ही आता म्हणालात की तुम्ही वृत्तबद्ध कवितांनी खरं तर सुरुवात केलीत लेखनाला. तर ह्या वृत्तामध्ये रचाव्या लागतात, म्हणजे थोडी खटपट त्याच्यामध्ये असते किंवा कारागिरी असते असं आपण म्हणू, की त्या अगदी सहज उत्स्फूर्त असतात? मला याचं अगदी तपशीलवार उदाहरण सांगायला आवडेल, स्पष्टीकरण, की लहान मूल जेव्हा पाऊल पहिलं टाकतं तर ते धडपडतच असतं, म्हणजे कोणी उठून पटकन धावायला लागत नाही. तसं जेव्हा आपण वृत्तबद्ध कविता असं म्हणतो तेव्हा ते थोडासा विचार येतो मनात आणि मग ते गण मात्रा याच्यात आपल्याला बसवायचा थोडासा आटापिटा करावाच लागतो. पण हळूहळू कसं होतं, जे मूल तसं धावायला लागतं तसंच आपल्या मनातली कल्पनाशक्ती म्हणा किंवा आपलं काही विचार असे धावायला लागतात आणि ते गणमात्रांचे नियम सुद्धा डोक्यात शिरलेले असतात. त्यामुळे मनातल्या भावाला किंवा मनात जे बीज आपल्या असतं त्याला अनुकूल असं वृत्त आपोआप आपल्याला मनात यायला लागतं आणि त्याच्या रसनिर्मितीसाठी तेवढा काही आटापिटा करावा लागत नाही. वृत्त आणि भाव याच्याबद्दल मला थोडं सांगायला आवडेल. जरूर. की मला असं वाटतं की वृत्तांचा स्वतःचा एक मूड असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर दिंडी हे मात्रावृत्त. तर दिंडी हे मला नेहमी आर्त वाटतं. कदाचित गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ते होतं त्यामुळे, पण त्याचा भाव इतका आर्त आहे. तर एकदा असं झालं होतं की आपण अंतर्मुख होऊन बरेचदा आपल्याबद्दल की आपलं काही चुकलं का किंवा असा विचार करत असतो. तशी मी एकदा विचार करत बसले होते की आपल्या ह्याच्यात काय दोष आहेत किंवा असं कधी कधी असं मनात येतं ना, तर तसा मी विचार करत बसले होते आणि ही तळमळ एकदम इतकी मनात दाटून आली की मी मगाशी म्हटलं तसं की तो भाव ते वृत्त बरोबर आपल्या बरोबर घेऊनच येतं. त्यामुळे ही तळमळ आपोआप दिंडीचं वस्त्र पांघरून आली. बरं. त्याच्या 2-4 ओळी मी ऐकवते. मला अधुरे व्यक्तित्व बोचत आहे, ध्यास पूर्णाचा मला लागला आहे. बघे अंतरासी बुडी मारुनी मी, षटपदांचा वळवळे एक कृमी. षड्रिपू आपल्या मनात आहे असं मला जाणवत होतं. मग हा षड्रिपू कोणता आहे, कसा आहे? तर मोह मत्सर हे 2 पाय मागे, मदनी लोभांचे गुंतवळी धागे. काम क्रोधाचे ठाण अग्रभागे, धगविखाराची हाळ अंतरंगे. तर हे असं नंतर पुढे सगळं सुचत गेलं आणि मी काय ठरवलं नव्हतं की हे दिंडी हेच वृत्त याच्यासाठी वापरावं असं मी ठरवलं नव्हतं, पण ती अशी उत्स्फूर्त रचना आपोआप झाली. थोडक्यात काय तर पाडगावकरांच्या भाषेत थोडासा बदल करून म्हणायचं झालं तर, गाय जवळ येते की वासरू लुचू लागतं, आपण अंतर्मुख होत गेलो की वृत्त आपोआप सुचू लागतं. अच्छा. बरं. तर अशी तुमची लेखनाची सुरुवात ही आहे. तुम्ही म्हणालात तसं की स्वतःच्याच मनाला काही पडलेले प्रश्न आणि ते तुम्ही काव्य रूपात व्यक्त करू शकलात, ही सुरुवात झाली. पण मग वृत्तामध्ये लेखन करायचं, एखादी कविता लिहायची म्हटल्यानंतर अत्यंत कठीण आहे की त्या वृत्ताची वैशिष्ट्य, त्याचे नियम हे समजून घेऊन आपल्याला रचना करावी लागते. म्हणजे जरी पहिल्या 2 ओळी एखाद्या वृत्तामध्ये आल्या तरी त्याच्या पुढच्या नंतर त्याच क्रमाने त्याच प्रकारे यायला हव्यात. तर याच्यामध्ये मजा कशी येते आणि हे आव्हानात्मक कसं आहे याबद्दल सांगा ना. हा फार छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर अतिशय सविस्तरपणे मला द्यायला आवडेल, म्हणजे काही उदाहरणांसकट. आता तुम्ही म्हणालात तसं की अक्षरगणवृत्त असोत किंवा मात्रावृत्त असो, म्हणजे एकतर गण पाठ करायला लागतात, नाहीतर मात्रा माहिती असायला लागतात आणि ते आव्हान आहेच. पण एकदा मी मगाशी म्हटलं तसं की एकदा ते आपल्या डोक्यात पक्क बसलं आणि समजा डोक्यात पक्क बसलेलं नसलं, जरी चाल बसलेली नसली, जसं ननमय गणानी मालिनी वृत्त होते मी विसरले, तर मी बघून करू शकते की हा हे गण आहेत. पण ह्याच्यामध्ये ह्या मात्रा गणांमध्ये बसवतानाच काही आव्हानं कवी हे स्वतः ओढवून घेतलेली असतात. म्हणजे फक्त वृत्तबद्ध रचण्यापेक्षा त्याच्यात आणखीन काही मौज आपल्याला करता येईल का असं वाटतं. MA ला मराठी व्याकरण विषय होता? नाही, MA मराठी साहित्य होतं, पण तरी आवड असतेच व्याकरणाची. आपल्याला मराठी माध्यमामध्ये आपण शिकतो तेव्हा आपल्याला ते मराठीचं असं बाळकडूच मिळालेलं असतं. आता त्याचबद्दल सांगते की
मला असं वाटलं की आपण भाषा बाहेरची ऐकतो किंवा मराठी आजचं जे ऐकायला मिळतं आणि लिहिलेलं पण बघायला मिळतं, तर ते खूप डाचतं मनाला की खूप अशुद्ध, आपण तेव्हा अशुद्ध म्हणत असू, शुद्ध लेखन आणि अशुद्ध लेखन, आता प्रमाण लेखन आणि असं म्हटलं जातं. तर हे थोडंसं खटकतं आणि असं वाटतं की आपली भाषा आहे तशा स्वरूपात लेखी असायला काही हरकत नाही, प्रमाण भाषा. तर मग माझ्या लक्षात आलं की मुलांना हे शुद्ध लेखन किंवा प्रमाण लेखन याचे नियम पाठ होत नाहीत. म्हणून मी विचार केला आपण शुद्ध लेखनाचे किंवा या प्रमाण लेखनाचेच नियम का लिहू नयेत. आता मी हे आव्हान अशासाठी घेतलं की तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा वृत्तबद्ध काव्य लिहितो तेव्हा त्याला प्रमाण भाषेचे नियम लागू पडत नाहीत. म्हणजे मी लागू मधला गु दीर्घ नाही ऱ्हस्व सुद्धा काढू शकते वृत्तात बसवण्यासाठी. पण मी हे आव्हान स्वतःसाठीच घेतलं आणि तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की मला एकही ओळ तिथे अप्रमाण किंवा अशुद्ध लिहिता येणार नाही. म्हणजे मला जर एखादं वृत्तात बसवायला लघु हवा असेल तर तो गुरुचा मी लघु करणं चुकीचं आहे, कारण मी मुलांना शिकवणार आहे आणि मुलांना सांगणार आहे की हे तुम्ही पाठ केलं की ते ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे तुम्हाला कळेल, अशासाठी मी ते लिहित होते. म्हणजे हे आव्हान मी घेतलं आणि त्यामुळे मग असं नियमाचा भंग न करता आपण शक्यतो ते ह्रस्व दीर्घ हे जे सगळे व्याकरणाचे नियम आहेत ते पुरेपूर पाळून आपण लिहायचं. म्हणून एखाद दोन वृत्त मी तुम्हाला सांगते काय रचली होती. तर एक पंचचामर वृत्तामध्ये रावण रचित शिवतांडव ते आहे ना, जरा 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 जगौ, तसं. तर कोणते संस्कृत शब्द दीर्घ लिहावेत, म्हणजे संस्कृत शब्द अंत्य नेहमी ह्रस्व असतो जो, तो दीर्घ कधी लिहावा याच्याबद्दल एक लिहिलं होतं मी. कवी गती स्थिती मती स्मृती पती श्रुती असे, मुळात शब्द ह्रस्व जे लिहा समस्त दीर्घते. काय आहे त्याचं, म्हणजे काही शब्द नाही लिहित आपण असं. तर तथापि मात्र मूळ जो तसाच राहतो स्मरा, म्हणजे तथापि पी ह्रस्व आहे तो तसाच ठेवा. तथापि मात्र मूळ जो तसाच राहतो स्मरा, यथामती नका लिहू तिथे ती ह्रस्व ठेविला. यथामती आणि तथापि हे मात्र आहेत तसेच ह्रस्व ठेवायला हवे. पण एरवी मती लिहिताना आपण ती दीर्घ लिहितो, पण यथामती ती ह्रस्व लिहायला पाहिजे. म्हणजे हे एकदा जर पाठ झालं की मग आपण तसंच लिहू शकू असा हा माझा उद्देश. त्याचबरोबर सरसकट पहाणे वाहाणे, असं वाहण तर अर्थ वेगळाच होतो, पहाणे वाहाणे असं रूप सर्रास लिहिलं जातं. तर मग शार्दूल विक्रीडितात मी ते गुंफलं. पाहा पाहत पाहण्या अनपहा, सारीच रूपे खरी, नाही योग्य पहात आणि न लिहा, तुम्ही पहावे कधी. राहा राहत राहण्या अनरहा, वाहा वहा योग्य ती, या चालीत म्हणून पाठ करता, नाही कदा विस्मृती. मग चूक होणार नाही आपली चूक होणार नाही. पाहणे वाहणे ही क्रियापद जी आहेत ती अशी शुद्ध म्हणजे आपण पाहावं वाहावं हे जे म्हणतो बोली भाषा योग्य आहे, म्हणजे बोलीत योग्य आहे. पण पाहणे हे पाहा असं लिहिलेलं, मूळ धातू तो पाह असा, बरोबर आहे. आणि आणखीन एक म्हणजे 21 अक्षरी एक वृत्त आहे, स्रग्ध राजाला ध्याये दाजानुबाहुम धृतशरधनुषम ते. तर त्याच्यात उ आणि रामरक्षेतल्या ओळी, हो, किंवा ध्याये नित्यम महेशम आहे. तर ते स्रग्धरा वृत्त आहे. तर त्याच्यात एक बसवले, एक नेहमी गोंधळ मुलांचा किंवा कोणाचाही उडालेला दिसतो की खाऊ लिहायचं की खाऊ लिहायचं. मग त्याच्यासाठी लिहिलेलं जेवून 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 लिहिलं जातं. तर त्याच्यासाठी हे वृत्त वापरलंय. उ की वू ते लिहू मी, अवघड भलते काय नक्की कळेना, असं म्हणून मग त्याच्यात मी असं मांडलेलं आहे की ज्या क्रियापदामध्ये व आहे तिथे वू होतं, ज्या क्रियापदामध्ये व नाही म्हणजे खाणे तिथे खा ऊ होतं, तिथे खा वू होणार नाही. तर असा हा नियम इथे समजवायचा प्रयत्न केला. पुढे आणखीन अवघड याच्यामध्ये सगळ्यात मला अवघड वाटतं ते संस्कृत श्लोकांचे अनुवाद हे अतिशय अवघड होतात. उदाहरणार्थ अन्नपूर्णा स्तोत्र हा सगळ्यात अवघड वाटलेला हा अनुवाद. ते खरं दिसायला इतकं छोटं आहे स्तोत्र. ते जेव्हा मी अनुवाद करावा असं मी ठरवलं तेव्हा एक लक्षात आलं
की संधी असतात संस्कृतमध्ये, तर ते संधी जसाच्या तसा मी वापरू शकत नाही, नाहीतर ते अर्थच कळणार नाही कुणाला. त्यामुळे संधीची ती फोड करून त्याचा अर्थ आपल्याला पुन्हा वृत्तात रचावा लागतो. आणि अन्नपूर्णा स्तोत्राच्या बाबतीत आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की ते जरी दिसायला छोटं असलं तरी त्याच्यात अनेक आध्यात्मिक अनुभव, त्याच्यात अतिंद्रिय अनुभव आणि असे मांडलेले आहेत. आणि त्यामुळे मला जवळजवळ 6 महिने त्या श्लोकाचा अभ्यास करायला लागला आणि त्यांनी मला झपाटूनच टाकलेलं होतं. त्यामुळे मी ते टाळू शकले नाही की मी ते ठेवू शकले नाही. म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो की बॅक ऑफ द माइंड तसं ते मनामध्ये ते सतत सुरू होता तो विषय. अगदी. आणि म्हणजे असं व्हायचं की मी जेवण झाले की पुन्हा तेच घेऊन बसायचं आणि वाटायचं नाही मला आज हे पूर्ण होईल, आज हे पूर्ण होईल. आणि अचानक मनात एक पंक्ती आली, शक्ती कुंडलिनी महाभगवती ओंकारही धारिते. अशी एक ओळ अशीच मनात शांतपणे आली, ती शार्दूल विक्रीडितातच आली आणि त्याच्यानंतर मला सरसर ते सगळं सुचायला लागलं. तर त्याचा एक छोटीशी झलक. भिक्षा वाढसी मायगे विनवितो दारी उभा याचक, झोळी ज्ञान विराग देई भरुनी, वोळी म्हणे चातक, जन्मो जन्म भुकावला तडफडे, अतृप्त आत्मा उरी, भिक्षा दे मज साकडे तुझ पुढे, मातान्न पूर्णेश्वरी. सुषमा, ते आत्ता ह्या रचना करताना ते कष्ट तुम्हाला जाणवत नसावे तर तुम्ही त्यातला आनंद अधिक घेताय असं लक्षात येते. म्हणजे जर का वृत्तगण, त्याचे नियम, व्याकरण थोडंसं हे समजून घेतलं तर किती छान होईल. आणि तुम्ही म्हणताय तशी आपली जी पारंपरिक काव्यरचनेची पद्धत आहे त्याची एका परीने सगळ्यांना आठवण करून देतो, उजळणी करतो असं म्हणता येईल. अगदी. तर या पुढचा जो प्रश्न आहे तो तुमच्या त्या खादाडीच्या श्लोकांविषयी. तुमच्या खाऊच्या श्लोकाची रचना जी आहे त्याच्यामध्ये तो पदार्थ दिसतो कसा, त्याची पाककृती काय आहे, हे सगळं तुम्ही इतकं छान मांडता की तो पदार्थ आमच्या डोळ्यांसमोर दिसतो. मुळात एकतर खायची खूप आवड आहे. आजी आई दोघी अतिशय सुगृहिणी होत्या आणि स्वयंपाकाची आवड आहे. त्यांच्या इतकं मला जमत नसलं तरी मी प्रयत्न नक्की करते आईला फोन करून की आई हे मला हवं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सगळं त्याच्यातली म्हणजे कुठचीही पायरी न गाळता इतकं अगदी व्यवस्थित अथपासून इतिपर्यंत लिहिता त्याच्यामध्ये, मला वाटतं श्रोत्यांनाही ऐकूया आपण, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. अगदी नक्की. अशा मी कोकम सरबत किंवा फेण्या, नंतर गाजराच्या वड्या, फणसाची सांदणं मगाशीच ऐकली, असे वेगवेगळे श्लोक त्याच्यात लिहिलेत. तर आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्या निमित्तानं फेणी म्हणजे सालपापडी काही जण त्याला म्हणतात, तर त्या फेण्यांचं पाककृती सांगते तुम्हाला. तांदळाच्या फेण्या. धम्मक पिवळे उन्हाळ लुगडे, धम्मक पिवळे उन्हाळ लुगडे, ग्रीष्म बागडे इकडे तिकडे, उष्ण झोत हुंकारत वारा, उष्ण झोत हुंकारत वारा, अंगांगातून पाऊस धारा. कैसे पार्कामध्ये फिरावे, कैसे पार्कामध्ये फिरावे, घरी बसूनी काय करावे. मुळीच नाही कसली इच्छा, मुळीच नाही कसली इच्छा, ऊन पुरविते भारी पिच्छा. भगभग त्या पिवळ्या मधुनी, भगभग त्या पिवळ्या मधुनी, कोण घेतसे लक्ष वेधुनी. तलम शुभ्रती नाजूक कांती, तलम शुभ्रती नाजूक कांती, हळूच खुणावे मनात क्रांती. आळस सगळा झटकून उठले, तांदूळ पटकन भिजत घातले. दुसऱ्या दिवशी बदलून पाणी, वास घेतला हुंग हुंगुनी. तिसऱ्या दिवशी घमघमाटतो, बुडबुड्यांचं वे गंध कोंदतो. 3 दिवस आपण पूर्ण तांदूळ भिजत घालतो, त्यामुळे तो आंबूस वास यायला लागतो. वाट उद्याची अजून आहे, आसू सुनती रसनावा आहे. सकाळ चौथी, सकाळ चौथी, खवळे भूक, शुभ्र पांढरे वाटण रूप. ते वाटायचंय आपण. मीठ जिरे मग हळू पसरले, देह भानते पुरे विसरले. वाफ काढली मोदक पात्री, गंध मिसळला गात्री गात्री. शुभ्र सायट्या दह्यामध्ये ही चुरून घातली हिरवी मिरची. हळूच पाहिले झाकण काढुनी, हळूच पाहिले झाकण काढुनी, गंध भारतो दीर्घ ओढुनी. हसली नाजूक कशी खुलुनी, शुभ्र पांढरी तांदूळ फेणी. पान सजविले, पान सजविले शुभ्र सुखाचे, फेणी संगे दही कवडीचे. रिघत जाईती स्वादा संगे, उन्हाळ खाणे उन्हात रंगे. आपण दुपारच्या वेळेला हे श्रोत्यांना ऐकवतोय, नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर हे खादाडीचे श्लोक लिहावे ही संकल्पना मुळात कशी सुचली ते सांगा आता.
नाचणीचे लाडू मी करत होते आणि नाचणीचे लाडू म्हटल्यावर जरा मुलीचं तोंड थोडंसं हे झालं होतं, नाचणीचे काय लाडू आई नको ना. आणि मग मला असं वाटलं की तिला पटवावं की हे नाचणीमध्ये किती छान छान गोष्टी मी घालतीये आणि त्याच्यातून कसं कसं करतीये मी असं म्हणून. आणि मग ते नाचणीचे लाडू जेव्हा माझे भाजून बिजून झालं तेव्हा एकीकडे मी मनात तोच विचार करत होते आणि मग ते नंतर लिहून काढलं आणि मग नाचणीचे लाडू आणि कविता अशी दोन्ही तिच्याकडे पाठवून दिली. मग सगळ्याच कृतींचं असं ती आपण डोळ्यांनी बघत असतो, करत असतो, म्हणजे सगळ्या संवेदना आपल्या त्या जागृत असतात, त्यामुळे त्या आपोआपच अशा कविता लिहिल्या जातात. मग पहिले झाले नाचणीचे लाडू, नाचणीचे कवितेच्या रूपाने ते भुजंग प्रयातात लिहिले होते नाचणीचे लाडू. त्याच्यानंतर ह्या फेण्या झाल्या, मग कोकम सरबत झालं, मग गाजराच्या वड्या झाल्या, मग फणसाची सांदणं झाली आणि भाज्यांची भेळ म्हणजे सगळी कडधान्य आणि वेगवेगळ्या अशा साधारण 30 प्रकारच्या भाज्या आणि कडधान्य मिळून त्याच्यात कुरमुरे वगैरे न घालता वेगवेगळ्या चटण्या घालून अतिशय सुंदर भाज्यांची भेळ होते तयार. आणि आमच्या सोसायटीत ती भेळ तुम्ही कवितेमध्ये आणली आणि अतिशय पौष्टिक भेळ. आणि आमच्या इथे सोसायटीत म्हणजे त्याच्यात सुरण, मुळ्याचा पाला वगैरे असं पण येतं. आणि आमच्या इथे आम्ही जेव्हा फूड फेअरचा स्टॉल ठेवलेला होता तेव्हा भेळ तर प्रचंड खपलीच ती. पण आम्ही त्यांना प्रश्नही विचारले होते, तुम्ही जर याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट, सगळे पदार्थ तुम्ही सांगू शकलात, घटक सांगू शकलात तर तुम्हाला एक भेळ फुकट मिळेल असं. आणि ते कोणालाही ओळखता आलं नाही कारण त्याच्यात सुरण वगैरे सुद्धा घातलेला होता. अच्छा, म्हणजे तुमच्या सोसायटीमध्ये आनंद मेळ्यामध्ये ज्या वेळेला स्टॉल लावला त्यावेळेला ही भेळ सगळ्यांना खाऊ घातली आणि आवडली सुद्धा. अगदी अगदी आवडली. म्हणजे आमच्या जवळजवळ 165 किंवा 175 प्लेट्स संपल्या आणि मला वाटत होतं 50 प्लेट पुरेल असं, पण ते आम्ही केले होते जास्त त्यामुळे फार बरं झालं. बरं, आता त्याचं काव्यरूप ऐकायचंय आम्हाला. हिरवे हिरवे गारगालिचेची चाले ही मात्र 8 पादाकुलक वृत्त. हिरवे हिरवे मूग घेतले, लाल चुटुकती मटकी भिजली, मसूर झाले अंकुरधारी, लाल पांढरी चवळी नटली. टपोर फुगला गोल हरभरा, टपोर फुगला गोल हरभरा, शिजवू सारे मऊ भरभरा. किसा खसखसा लाल गाजरा, कोबी आणिक मुळा पांढरा. फ्लॉवरचा तो तुरा शुभ्रसा, चुरून घ्यावा हळू गोजिरा. हिरवा पाला उग्र मुळ्याचा, चिरला नाजूक पखरुनी झाला. ताजी ताजी काकडी बाई, साले सोलुनी चोचवी पाही. बारीक अंगी भोपळी मिरची, चिरावी खसखस कच्ची कच्ची. घेई बटाटे गोलमटोले, उकडा ठेवा चिरुनी नेटके. भला दांडगा सुरण आणला, चिंच घालुनी तोही उकडला. शेंडी बिटाची कुटकन खुडली, अंगावरची साल खरडली. उकडुनी त्यासी किसून घेई, नाजूक हाती बाजूस ठेवी. घ्यावी कैरी हिरवी दोडी, घ्यावी कैरी हिरवी दोडी, बारीक बारीक करून फोडी. कांद्याच्या मग साली काढी, कांदा कैरी खमंग जोडी. टोमॅटोचा साजच न्यारा, टोमॅटोचा साजच न्यारा, बारीक चिरता गंध सुटावा. लाल चुटुकत्या रंगामधुनी, रंग सोहळा खुलून यावा. कोथिंबिरीचे नाजूक जावळ, कोथिंबिरीचे नाजूक जावळ, धुवून ठेवू मौसर हिरवळ. हरित गोजिरी अंगे कोमल, बारीक चिरता सुटतो दरवळ. गोरी टपोरी लसूण ठेचा, लिंबाचाही रसतो साचा. लाल लाल त्या तिखटा संगे, गंध रंगतो खवळे जिव्हा. आले घ्यावे फक्कड गोरे, नको मध्ये ते धागे दोरे. मिरची लिंबू कोथिंबिरीचे, वाटण घाटण संगे रंगे. गुळ पाण्यासी झरझर उकळा, चिंचेच्या मग घाला कोळा. तिखट मीठ न जिऱ्यासवे हो, खजुराचाही गोडीळ गोळा. झाली आता तयारी सारी, झाली आता तयारी सारी, वेळ लागला तास दुपारी. कधी एकदा खाईन वाटे, भाज्यांची ती भेळच न्यारी. बशीत घाली कडधान्यांना, बशीत घाली कडधान्यांना, रचून ठेवी चिमटी चिमटी. म्हणजे ती सर्व कशी करायची ते पण तुम्ही सांगता त्याच्यामध्ये. अगदी अगदी. बशीत घाली कडधान्यांना, रचून ठेवा चिमटी चिमटी. सजवा साऱ्या भाज्या रंगीत, चढे ढिगतो वरती वरती. रंगबिरंगी डोंगर सुंदर, दाण्यांचे ते खमंग अस्तर. खमंग दाण्यांवरती घाला, पसरुनी थोडी शेव पिवळसर. भुरभुरला तो बारीक कांदा, कोथिंबिरीचा वरती झेंडा. इट्टुकल्या त्या
गोलपुरीला हळूच शिखरावरती मांडा. लालूस लाली लसूण चटणी, हिरवी चटणी गोजिरवाणी, काळी चटणी आंबट गोडी, भेळ गातसे रसना गाणी. क्या बात आहे. भाज्यांची ही भेळ मनोहर, खुमासदार निरंग ही सुंदर, सात्विक पौष्टिक चविष्ट रुचकर, करा लगोलग खाई सत्वर. मस्तच, खूप छान, मजा आली हे ऐकायला. मगाशी तुम्ही म्हणालात की घरामध्ये आई आजी या सुगरण होत्या, तर तो गुण निश्चितच तुमच्यात सुद्धा आलेला असणार आणि म्हणूनच इतकं छान त्याचं वर्णन सुद्धा तुम्ही करू शकलात. आता इतके छान छान पदार्थ तुमच्या कवितेच्या माध्यमातून आत्ता तुम्ही आम्हाला त्याची आठवण करून दिलीत आणि ते करण्याची सुद्धा इच्छा मला वाटतं ऐकणाऱ्यांना नक्कीच होईल. पण मला श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की सुषमाताई ह्या अकाउंट्स विषयाचं अध्यापन करतात आणि मुलांना शिकवताना त्यांना काही प्रॉब्लेम सोडवायला दिल्यानंतर फक्त ह्या कविताच असं नव्हे तर त्यांना शब्दांचा इतका नाद आहे की त्यांनी स्वतःला देखील एका वेगळ्या बौद्धिक कामात गुंतवून घेतलं आणि त्या शब्दकोडी सुद्धा रचतात. तर याविषयी सांगा ना. मुलं सकाळी साधारण 8 वाजता यायची आणि 8 ते 4 माझा अकाउंटन्सीचा क्लास चालायचा आणि एवढं सतत शिकवायला मजा यायची एकत्र. पण तरी सुद्धा कसं व्हायचं की एक गणित त्यांना समजा एक्सप्लेन केलं, एखादा प्रॉब्लेम एखादा एक्सप्लेन केला, तो एक्सप्लेन करायला मला साधारण पाऊण ते 1 तास लागायचा एखाद्या समजावून सांगण्यासाठी. आणि मग मुलं सोडवायला लागायची तेव्हा माझ्या हातात कायम कागद पेन्सिल किंवा काहीतरी असायचंच बरोबर. मग एकदा असंच मी लता दीदींची अतिशय जबरदस्त फॅन आहे, मी अतिशय भक्त आहे म्हणायला हरकत नाही. तर एकदा मी असंच लता दीदींचं एक गाणं काहीतरी लिहिलं आणि मग मला असं वाटलं की आपण हे इथे पण ह्या अक्षरापासून हे गाणं पण जुळतंय असं म्हणून मग मी ते थोडंसं शब्दकोड्यासारखी सुरुवात केली आणि मग तो नादच लागला आणि ते शब्दकोडं लता दीदींच्या 99 गाण्यांचं शब्दकोडं असं एक 8-10 दिवसात तयार झालं. आणि जशी लता भक्त आहे तशीच रफी भक्त मी आहे, मोहम्मद रफींची. त्यामुळे लता दीदींचं गाणं झाल्याबरोबर मग रफी साहेबांची 165 गाणी मी कोड्यामध्ये गुंफली. त्याच्यानंतर मुकेशची गाणी गुंफली आणि ह्याच्याच बरोबर मग मला असं वाटायला लागलं इतकी वृक्ष संपत्ती आहे, मग वृक्षांबद्दल वेगळं कोडं केलं. मग मी ज्या भागात राहते तो दादर माटुंगा माहीम हा विभाग आहे, त्या विभागातल्या सगळ्या रस्त्यांची नावं, त्याच्यात सुद्धा माहीम पार्क असं मी घातलं होतं, शिवाजी पार्क हे घातलं नाही कारण शिवाजी पार्कचं मूळ नाव माहीम पार्क आहे. त्यामुळे ते माहीम पार्क असं घातलं होतं मुद्दाम, म्हणजे लोक चुकावीत त्यांनी चुकून शिवाजी पार्क लिहून किंवा असं. म्हणींची कोडी घेतली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या लेखकांची घेतली, नटनट्यांची घेतली. मी सिनेमा एकही बघत नाही तरी मग नटनट्या माहिती असतात त्यांची नावं गुंफून. कर्तृत्ववान स्त्रियांची घेतली, पुस्तकांची नावं घेतली आणि आणखीन एक मी प्रयोग याच्यात असा केला की महत्वाच्या तारखा, म्हणजे समजा आपली 15 ऑगस्ट 1947 ही तारीख अतिशय महत्वाची आहे, तर ती अशी 15/8/1947 अशा तऱ्हेचे आकडे असे लिहून मग त्याच्या उलटे आकडे अशी आकड्यांची कोडी मी काही काही रचली. म्हणजे तो एक वेगळा प्रयोग होता. म्हणजे काही महत्वाचे आकडे मी त्याच्यामध्ये रचत गेले आणि मग कोणाचा जन्मशताब्दी वर्ष, कोणाचा मृत्यू दिनांक, कोणाचा वाढदिवस प्रसिद्ध व्यक्तींचा असं मी लिहित गेले. आणि ती एक मला असं 2 वर्ष मी जवळजवळ हा उपक्रम केला. आणि त्याच्यात असं होतं की आमची सोसायटी 78 वर्ष जुनी आहे ज्या सोसायटीत मी राहते आणि तिथे सगळेच एकमेकांचे नातेवाईक असल्यासारखे आहेत. त्यामुळे मी पहिल्यांदा हे कोडं सोसायटीतल्या लोकांच्या समोर, भगिनी वर्गाच्या समोर एकदा एक ठेवलं लता दीदींचं कोडं आणि त्यांना इतका आनंद झाला आणि त्यांना म्हटलं अगदी. आणि त्यांना मी सांगितलं 1 महिन्याची मुदत आहे, मला 1 महिन्याच्या आत तुम्ही कोडं सोडवून द्या. आणि जवळजवळ 60 ते 70 जणींनी मला त्याचा प्रतिसाद मिळाला आणि ते सोडवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग रफी साहेबांचं असं करत जवळजवळ 2 वर्ष हा मी उपक्रम तिथे चालवला. आणि माहीम सार्वजनिक वाचनालयात सुद्धा मी हाच उपक्रम राबवला आणि तिथे सुद्धा सिनियर सिटीजन्सनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी मला अतिशय मोठा प्रतिसाद त्या कोड्यांच्या दिलेला होता उपक्रमाला. गाण्यांच्या आठवणींमध्ये, त्या गाण्यांमध्ये ती मंडळी सगळी रंगून गेली असती अगदी. म्हणजे माहीम वाचनालयात तर त्यांनी असं केलं की सिनियर सिटीजन सगळे जमले होते आणि त्यांनी आमच्या लायब्ररीयांनी शब्दकोड ते प्रोजेक्ट केलं आणि त्यांच्या हातात एक जी चिठ्ठी मिळायची ती चिठ्ठी वाचून ते गाणं रफी साहेबांचं ओळखायचं. आणि मग त्यांनीच ठरवलं की हे गाणं ओळखलं की आपण सगळ्यांनी मिळून गायचं. त्यामुळे आमचं ते शब्दकोड जवळजवळ 8-15 दिवस चाललेलं होतं. प्रत्येक गाणं ते म्हणत होत्या आणि मग त्याच्यावर लिहिलं जात होतं असं. त्यामुळे फार मजा आली त्याला.
म्हणजे एकीकडे वृत्तबद्ध, छंदबद्ध अशी कविता लिहिणं हा एक तुमचा छंद आहे, त्याचप्रमाणे शब्दकोडी, एकूण भाषेप्रती आणि शब्दांबद्दलचं प्रेम जे आहे अगदी. त्यातूनच हे येत असावं. तुमच्या शब्दकोड्यांमध्ये सुद्धा खूप वैविध्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये संगीत आहे, तुम्ही म्हणता तसं निसर्गाबद्दलचं प्रेम आणि म्हणून आहे, झाडं आहेत किंवा आपला भूगोल, आपल्या भोवतीचे रस्ते, त्याची सुद्धा गुंफण तुम्ही शब्दकोड्यांच्या माध्यमातून, मला वाटतं हा शाळांमध्ये सुद्धा राबवण्यासारखा उपक्रम आहे, म्हणजे प्रयोग आहे हा करता येण्यासारखा. हो. तर ह्या स्पर्धेचा अनुभव सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलात. पुन्हा एकदा आपण शब्दकोड्यांच्या जगातनं आपण कवितेकडे येऊया. तर वृत्तबद्ध कविता लिहिणं हे तुमच्या डोक्यामध्ये, ती कविता सतत तिचे शब्द कुठेतरी फिरत असतात आणि ते मग कागदावर उमटतात. अगदी. तर याच्यात आव्हान सुद्धा आहे आणि मजा सुद्धा येत असेल. आणखी काही उदाहरणं आम्हाला ऐकवाल का? आव्हानाचं मी मगाशी म्हटलं की संस्कृत काव्यामधून हे घेताना आणखीन 2 आव्हानं मी अशी स्वतः तयार केलेली होती. तर त्याच्यात आपल्या भाषेचं इतकं सौंदर्य, वेगवेगळं अलंकाराने आपली भाषा विनटली की ती आणखीन छान दिसते. तर यमक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे साध्या यमकाखेरीज दाम यमक नावाचा एक प्रकार आहे. तर मला असं वाटलं की तो वापरून बघावा आपण, आणि म्हणजे वृत्तबद्ध रचनाच करायची आणि ती दामयमक असलेली. आता हे दामयमक म्हणजे काय की दोरीनी ओढून आणणं, म्हणजे शेवटची काही अक्षरं असतात ती पुढच्या ओळीची पहिली अक्षरं असतात आणि त्याचा अर्थ मात्र वेगळा असायला पाहिजे, म्हणजे तोच अर्थ असता कामा नाहीये. म्हणजे हे आव्हान स्वतः आपण घ्यायचं, असं मी हे केलं होतं. तर ह्याची थोडक्यात आधी एक गोष्ट मी ती सांगते आणि मग ती कविता म्हणत जाते. की माझ्या असंच मनात आलं होतं की एक कोणीतरी माई नावाची स्त्री आहे आणि ती नेहमी देवळात जाते आणि ती देवळात गेल्यावरती दार बंद करून घेते आणि बाहेरच्या लोकांना असं वाटतं की बाहेरच्या लोकांना आतून आवाज ऐकायला येतात आणि मग त्यांना असं वाटतं ही बाई तर सच्छील आहे आणि असे पुरुषाचे आणि तिचे आवाज का येत आहेत, म्हणून ते रागाने ते दार फोडतात आणि त्यांना जे समोर दिसतं ते काही वेगळंच असतं. तर हे दामयमकात आणि पुन्हा पादाकुलक म्हणजे पुन्हा हिरवे हिरवे गारगालीचे त्या याच्यातच ही बसवलेली ही रचना आणि ही अक्षरशः ओघासारखी आली, म्हणजे ह्याच्यात मला कुठेही आटापिटा करावा लागला नाही. 10 मिनिटात ही माझी रचना झाली होती करून. बरं. माई जाते नित का जाते, माई जाते नित का जाते ती हरितय नाते. इथे का जाते म्हणजे कामाला आणि का जाते ती म्हणजे का जाते ती हरितय नाते. ते नाते ते दिक्का लाचे, का लाचेने भंगू जाते. गुजा तेथे श्रवता त्यांच्या, तात्यांच्या मनी किंतु माईना. माई नाही मुळी वेसवा, वेसवाणीची ओलांडीना. लांडीना कधी इभ्रत पाही, तपाही नित्य आचरते ती. रते ती जणू सुव्रती दारा, ती दाराची कडी निघेना. निघेना एक घास आणखी, आणखी रमज तूच भरवती. रवती रासम घुसता त्यांच्या, तात्यांच्या ना जीवाला थारा. लाथारा गे मारा हाणा, राहाणाऱ्या देहा तोडा. हातोडा तोडे अडसरते, सरते शेवट कडी उघडते. घडते काही उलघाली ते, घालीते माई कवळ हरिते. हरिते भान गदगद देहे, ददे हे सुख विषबीज जाळी. जंजाळी त्या शंका काळी, का काळी माईना त्या. इना त्या मानसी प्रकाशला, इना म्हणजे सूर्य. काशला का मम मन उजळेल, जळेल व्हाळी भक्ती जगेल. जगे लटिके मजनित मनी कोंबले, कोंबले करू वृक्ष जाहले. जाहले तया उपटी कापी, टीकापी ती पचवे दाहा. वेदाहा रे जाळीत मना, तमनाशाला कंटाळीना. टाळीनाद ब्रह्मानंदी टाळी वाजते ती. टाळीनाद तो चिर आनंद, आनंद सुत मनी सुशांत चित्त. जोपर्यंत नंदाचा सुत मनात आहे तोपर्यंत चित्त सुशांत असतं, असा हा वेगळा प्रयोग केलेला होता. म्हणजे असं होतं की माई नेहमी त्या देवळात काम करायला जाणारी स्त्री होती एक, आणि ती अतिशय साध्वी होती. पण ती जेव्हा देवळात जायची ती दार बंद करून घ्यायची आणि दार बंद केल्यावर एकदा एक तात्या नावाचा गृहस्थ तिथे आला आणि त्याला असं लक्षात आलं की हे काहीतरी पुरुष आणि स्त्रीचं संभाषण चाललंय. मग ही बाई तर नेहमी आपण तिला साध्वी म्हणून ओळखतो ही बाई, हो, आणि मग ही काय, आणि दार उघडायला गेलं तर आतून कडी लावलेली आहे, म्हणून मग तो
ते दार उघडतोय, म्हणजे तो हातोड्याने त्याच्यावर घाव घालून ते दार मोडून पडतं आणि उघडतं आणि समोर दिसतं, तर ती माई प्रत्यक्ष श्रीकृष्णाला भरवते आणि तो श्रीकृष्णही तिला आग्रह करून तिला भरवतोय. असं ते दृश्य आहे. आणि मग त्याला उपरती होते की आपण काय शंका घेतली आणि मग आतले त्याचे विचार सगळे, का काळी त्या माईंना का आणि हिना त्या मानसी प्रकाशाला. म्हणजे ही एक गोष्ट तुम्ही काव्यामध्ये गुंफलेली आहे आणि पुन्हा ती वृत्तबद्ध रचना आहे. ही जशी गोष्ट आता आम्हाला तुम्ही सांगितली तसंच कधी काही थोडंसं हलकं फुलकं विनोदी असं काही लिहिता येतं का या प्रकार? येतं. काही काही मजेदार घटनाही घडतात. असं म्हणजे लिहिताना काही विचित्र लिहिलंही जातं. म्हणजे यती हे मोठं आव्हान असतं आणि यतिभंग झाला तर काही काही विनोद ओढवू शकतात. म्हणजे आता जर मला असं लिहायचं असेल की माझा आजाराबद्दल मी काहीतरी लिहितेय, तर शिखरिणी वृत्तात मी लिहितेय समजा, तर त्याला यती आहे यमाचा मानावा, इथे थांबायला पाहिजे. नमन समरा भास्कर लग. आता मी असं लिहिलं, असे माझा आजा अवघड ना औषध तया, असे माझा आजा अवघड ना औषध तया. हे कळणारच नाही कुणाला. म्हणजे मी माझ्या आजोबांबद्दल काहीतरी सांगते, असे माझा आजा असं वाटू शकेल, पण ते काय आहे, असे माझा आजार अवघड ना औषध तया. तर हे असं काहीतरी विनोदी कुठे कुठे होऊ शकतं. त्यामुळे ते आपल्याला बंधन पाळायला लागतं. सुषमाताई, तुम्ही इतकी छान उदाहरणं आणि काव्याची मेजवानी, खाऊची मेजवानी असं सगळं आमच्या श्रोत्यांना आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून दिलंय. तर या तुमच्या छंदाने तुम्हाला किती मोठा आनंद दिलाय आणि काय काय मिळालं यातून? ह्या छंदानी मला निव्वळ आनंद आणि आनंदच मिळाला आणि माझा बाकी दुसरा काही उद्देशच नव्हता. फक्त मनात आलेलं शांतपणे लिहित जायचं आणि जर एखाद्या दिवस काही सुचलं नाही तर काहीच लिहायचं नाही, पण फक्त शब्द आणि त्यांचं सौंदर्य आतून अनुभवायचं आणि मग आपल्याला लिहिता आलं तर ते लिहित जायचं. हे अक्षर सौंदर्य आहे आणि म्हणून खरं तर तुम्हाला विनंती आहे की ही शब्दकोडी आणि कविता सुद्धा पुस्तक रूपाने यायला हवं. तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आजच्या ह्या आपल्या गप्पांची सांगता सुद्धा खादाडीचे श्लोक असा आपण विषय घेतला होता मुळात, तर एका श्लोकानेच करूया का? चालेल चालेल. शुद्ध लेखनाचे नियम मी जे लिहिले ते मुद्दामच छापण्याच्या दृष्टीनेच लिहिले, कारण विकिपीडियावरचे कोणी नियम बघायला जात नाही. पण हे श्लोक मुलांकडून पाठ करवून घेतले, इव्हन मोठ्यांनी पाठ केले, तर ते अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं आणि माझा विचार आहे की ते तरी छापून आपण घ्यावे असं. आता वदनी कवळ घेता मालिनी वृत्तातली गाजराच्या वड्यांची कृती सांगते. बरं. बहुभुलवी मनाला लालिमा गाजरांचा, हळूच खुडुनी काढा पाश तो केसरांचा, वगळुनी मग दांडे गाजरे ती किसावी, उचलुनी मृदू हस्ते दोन वाट्या भरावी, धवल सजगतेने शर्करा दोन वाट्या, सुमधुर रस जिव्हा धाडिते स्वर्ग सौख्या, तलममौ तयाते शुभ्रती साय वाटी, खौनी भरुनी घाली वाटीने श्रीफळासी, ढवळुनी मग ठेवी मिश्रणा मंद आचे, झळ अधिक नकोती रंगते सौम्य साचे, फिरवी सतत प्रेमे या तडागा गुलाबी, फुटत बुडबुड्यांचा बोल काना सुखावी, जवळ जवळ येई आळतो स्निग्ध गोळा, झटकन विझवीती मालवी मंद ज्वाळा, मग धरुनी तसाची कालथा नीट घोटा, भरती कर जरासे शीणही येत थोडा, अपरिमित चिकाटी दाखवी आळसाना, स्मरत श्रम किती ते घेतसे डाल गोना, मौसर मग गोळा कालथ्या पाशी होतो, फिरत उलथ नेते संगतीने पळेतो, धुनी पुसुनी ताटा तूप साजूक लावी, खुटखुटीत अशा त्या गुब्ब गोळ्यास थापी, निवत मग जरासे ठेवुनी कौतुकासी, पळभर कळ काढी कापण्या सज्ज होई, तिरपी तिरपी रेघा छेदते रेशमाला, लुसलुषित गुलाबी मोहवी रंगवेला, नखलुनी उचले तो गंध श्वासेरी घाला, तलममौ सुखाचा स्वाद संवेदनेला.
याच्यात डालगोनाचा उल्लेख, मला नाला ना हे त्याला जोडायचं यमक होतं. हवं होतं, तर मग मला अचानक आठवलं स्मरत श्रम किती ते घेतसे डालगोना. तेव्हा डालगोना कॉफी इतकी प्रसिद्ध झाली होती, सगळीकडे त्याच्या रील्स येत होत्या आणि खूप वेळ त्याला ती डालगोना घोटायला घोटावी लागायचा लागते. आणि माणूस झोपला तरी ते घोटणं थांबलं नाही, अशा तऱ्हेचे रील्स पण प्रसिद्ध झाले होते. तर हे अचानक आठवलं आणि मग मी त्याच्यात ते गुंफून टाकलं. असं कधी कधी मजा होते. सुषमा जोशी, आपण इथे आलात आणि छान संवाद आमच्याशी साधलात, तर पुन्हा कधीतरी नक्की आपण भेटू. आणखी काही कविता आणि पाककृती सुद्धा ऐकायला आम्हाला आवडतील, किंवा काही शब्द कोडी सुद्धा तुम्ही आकाशवाणीवरून सांगितली तरी ती सोडवायला सुद्धा श्रोत्यांना मजा येईल. आपण इथे आलात, संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात खाऊचे श्लोक, सुषमा जोशी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.